1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिन। नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहतात कल्लाकार दिन विषय। आजचा दिवस भारतीय तटरक्षक दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा केला जातो। भारताच्या सागरी सुरक्षेसाठी काम करणाऱ्या तटरक्षक दलाची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी झाली। हे दल संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करीत असून भारताच्या सागरी कायद्याची अंमलबजावणी, शोध व बचाव हे या दलाचे मुख्य कर्तव्य आहे। त्या अंतर्गत सागरी सीमांचे संरक्षण करणे, समुद्री प्रदूषण नियंत्रित करणे, तस्करी विरुद्ध कारवाई करणे आणि त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे काम सुद्धा तटरक्षक दल करते। किनाऱ्यावर अनधिकृत किंवा अनियमित असे काही आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करणे, तसेच भारतीय मच्छीमारांना संरक्षण देणे व परकीय मच्छीमारांना अटकाव करणे हे देखील भारतीय तटरक्षक दलाचे काम आहे। तटरक्षक दलाचे मुख्यालय दिल्ली येथे असून 4 प्रादेशिक विभागांचे मुख्यालय मुंबई, चेन्नई, पोर्ट ब्लेअर आणि गांधीनगर येथे आहे। भारतीय तटरक्षक दलाचे बोधवाक्य वयम रक्षाम म्हणजेच आम्ही संरक्षण करतो असा आहे। समुद्री सीमांचे रक्षक म्हणून काम करणाऱ्या तटरक्षक दलाचा हा गौरवाचा दिवस आम्हा भारतीयांसाठी स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा आहे। काय मग आवडला ना व्हिडिओ? मग जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। आपले कल्लाकार दिन विशेष कसे वाटतायत हे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा। कल्लाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि Instagram, Facebook पेजला फॉलो करा।